नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीच मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि पुरीसारखे टम्म फुगलेले बटाट्याचे पकोडे। या ठिकाणी मी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे। मी बटाटे स्लाइसर घेतलेला आहे। बटाटे स्लाइसरने मी बटाटे स्लाइस करून घेणार आहे। तुमच्याकडे जर बटाटे स्लाइसर नसेल तर चाकूने तुम्ही याचे पातळ काप करू शकता। तर एका भांड्यामध्ये मी खाली पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्येच आता आपल्याला हे बटाटे स्लाइस करून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपले जे बटाट्याचे चिप्स आहेत ते काळे पडणार नाहीत। तर पाण्यावरतीच मी हे बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत। तर पातळ असे आपण हे बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत। स्लाइसरने बटाटे स्लाइस केल्यामुळे सर्व बटाटे आपले सेम आकारामध्ये स्लाइस होतात। बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यावरती जो स्टार लागलेला असतो तो आपल्याला पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते एका कपड्यावरती पसरून ठेवायचे आहेत किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने तुम्ही याला पुसून घेऊ शकता। बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते आपल्याला थोड्या सुक्या पाहिजेत। बटाट्याचे पकोडे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर हातावरती क्रश करून अर्धा चमचा आपण ओवा टाकलेला आहे। अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी जिरे पावडर टाकायचं आहे। जिरे पावडरमुळे आपल्या पकोड्याला खूप मस्त अशी चव येते। 1 पाऊण चमचा आपण हळद टाकलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे 1 चमचा। अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला एकदाच टाकायचं नाही, थोडं पाणी टाकतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे बॅटर जे आहे ते एकदम पातळही नाही पाहिजे आणि एकदम घट्टही नाही पाहिजे। आपलं जे मिश्रण आहे ते एकदम पातळ झालं तर बटाट्याच्या कापला ते व्यवस्थित बसणार नाही आणि जर पीठ एकदम घट्ट झालं तर आपली जी बटाट्याची भाजी आहे ते फुगणार नाही। त्यासाठी आपल्याला हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते मीडियम साईजचं तयार करून घ्यायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर चमच्याने देखील मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवणार आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तर खाण्याचा सोडा टाकल्यानंतर याला आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला छान मी फेटून घेतलेलं आहे। आता चमच्याने तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। एवढं पातळ मी हे बॅटर ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला बटाट्याचे पकोडे तळून घ्यायचे। बटाट्याची जी स्लाइस आहे ते अशा पद्धतीने आता आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवायचे आहे आणि यावरती जे एक्स्ट्राचं पीठ लागलेलं आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपलं एकदम छान तापलेलं पाहिजे। तर आपलं तेल जे आहे ते एकदम मस्त गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण एक भजी सोडून घेऊया। गॅसची जी फ्लेम आहे ती सुरुवातीला मी हाय केलेली आहे। हाय फ्लेमवरतीच आपण हे पकोडे तळून घेऊया। त्यामुळे आपले जे पकोडे आहेत ते ऑइली होणार नाही। तर एक करून मी अशा पद्धतीने कढईमध्ये बसतील तेवढे बटाट्याचे पकोडे यामध्ये सोडून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये सोडताच आपले जे पकोडे आहेत ते छान पुरीसारखे टम्म असे फुगलेले आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे पकोडे तळून तयार होतात। तर एकदम पातळ लेअरमध्ये आपले हे बटाट्याचे पकोडे तयार होतात। आता गॅसची जी फ्लेम आहे मी थोडीशी कमी केलेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान आलटून पलटून छान गोल्डन रंगामध्ये तळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले जे पकोडे आहेत ते एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील आणि बराच काळ हे असेच फुगलेले राहतील। तर मस्तपैकी गोल्डन रंगामध्ये आपण हे पकोडे तळून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील पकोडे तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये टाकताच प्रत्येक पकोडा आपला छान पुरीसारखा फुगलेला आहे। तेल जे आहे ते एकदम छान तापलेलं पाहिजे, तेव्हाच आपले जे पकोडे आहेत ते छान फुगतील। त्याचबरोबर तेलकट देखील होणार नाहीत। तर हाय फ्लेमवरतीच मी हे पकोडे तळून घेत आहे। पकोडे थोडेसे तळल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे। त्यामुळे काय होईल की पकोडे छान तळले जातील आणि करपणार देखील नाहीत। तर बघू शकता दुसरेही पकोडे आपले छान टम्म फुगलेले आहेत। आता हे देखील पकोडे आपण काढून घेऊया। आपले जे बटाट्याचे पकोडे आहेत ते तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी पुरीसारखे टम्म फुगलेले, खाण्यासाठी एकदम खमंग आणि चटपटीत असे आपले हे बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत। तर तुम्ही हे बटाट्याचे पकोडे पावसोबत खाऊ शकता किंवा केचपसोबत खाऊ शकता। मस्त गरमागरम चहासोबत तुम्ही या पकोड्याचा आनंद घेऊ शकता। तर मी एक पकोडा तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे की आतमध्ये आपला पकोडा कसा झालेला आहे ते। तर बघू शकता तुम्ही आतमध्ये देखील आपला जो पकोडा आहे ते एकदम छान पातळ लेअरमध्ये तयार झालेला आहे। आतमधील जो बटाटा आहे तो देखील एकदम पातळ आहे आणि यावरील जे बेसनचे लेअर आहे ते देखील एकदम पातळ आहे। कुरकुरीत क्रिस्पी आणि टम्म फुगलेले आपले बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।